हे 2 किलो. हे तर दरवर्षीप्रमाणे जे आमच्या घरात बियाणं ठेवलेलं आहे हळदीचं, ते आता लावायला वेगवेगळे प्रकार सुरू केलेले आहेत. मुख्यत्वे करून नेहमीची आपली पिवळी हळद जी स्वयंपाकघरात आपण वापरतो, ती हळद जास्त करून लावली जाते आत्ता. त्याच्यानंतर आंबे हळद पण आहे आणि असंच एखाद दुसरा प्रकार. पण मुख्य जी हळद आहे नेहमीच्या वापरातली जी आम्ही लावतो आहे, ते आमचं बरीच वर्ष झालं ते बियाणं आम्ही म्हणजे ठेवून दरवर्षी पुढच्या वर्षी वापरायचं असं करून ती ऑर्गॅनिकली डेव्हलप केलेली जात आहे आत्ता आमच्याकडं. आणि सगळ्यात त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं कुरकुमीन पर्सेंटेज खूप हाय आहे. कुरकुमीन पर्सेंटेज म्हणजे प्रत्येक हळदीला जो काही स्वाद, रंग असं जे काही असतं ते त्यातल्या कुरकुमीन नावाच्या घटकामुळं असतं. आणि त्या कुरकुमीनचं त्यातलं जे काही प्रमाण असेल ते कमी जास्त कसं असेल त्यानुसार त्याचा रंग, स्वाद बदलतो, त्याची प्रत बदलते, जात बदलते, असं सगळं असतं. तर ती चांगल्या प्रकारे कुरकुमीन पर्सेंटेज असलेली जात आहे. त्यानंतर आंबे हळद आहे. आंबे हळद विशेष करून लोणच्यासाठी किंवा औषधी उपयोग म्हणून वेगवेगळ्या आता बाजारातले स्किन केअर प्रॉडक्टमध्ये वापरली जाते. आता ते बाहेरचे प्रॉडक्ट आम्ही वापरत नाही, आम्हाला घरातच असल्यामुळं. आणि अन्य पण त्याचे काही वेगवेगळे औषधी उपयोग आहेत, तर त्यामुळं ती पण आम्ही लावतो. आणि असे एखाद दुसरे प्रकार आमच्याकडे आहेत हळदीचे. हेच सांगणार होते मी, हेच म्हणणार होते. म्हणायचं आधीच. कोकणात बऱ्याच ठिकाणी पावसाला आता सुरुवात झालेली आहे. सरींवरती पाऊस पडतो आहे आणि जी काही भाजीपाला असेल, नवीन रोपं लावायची असतील तर ह्या काळामध्ये ती लावली जातात. चांगली तग धरतात, रुजून येतात व्यवस्थित. आता भाताची पेरणीसुद्धा केली जाते आणि दरवर्षीप्रमाणे आमच्याकडे आता हळद लावणार आहोत आम्ही. तर त्यासाठी जमीन नांगरून घेतलेली आहे आणि आता सरिता काकू, कुंदा काकू, जगन अण्णा आणि संतोष काका आणि त्यांच्याबरोबर मी असं आम्ही सगळे मिळून आता अशा सरी करून त्याच्यामध्ये हळद लावणार आहोत. या ज्या आत्ता सरी केलेल्या आहेत तर आधी असा डोंगरासारखा आकार केलेला होता प्रत्येक ह्याचा उभ्या उभ्या रेघा मारून. आणि त्यानंतर माती अशी तिरकी होती. तर त्यानंतर वरची जी बाजू आहे त्रिकोणी वरची तर ती सपाट केली आणि त्या सपाट बाजूमध्ये हळदीचे कंद लावायचे आहेत. त्याचं करण्यामागचं कारण असं की एकतर खाली वाढ व्हायला जागा पण मिळते भरपूर आणि जेव्हा असं वरती त्रिकोण टोक असेल असं असतं तर पाऊस भरपूर पडतो आणि पाऊस पडून पडून एकतर ती माती घट्ट तरी होते आणि त्यानंतर फक्त पाणी वरून पडून बाजूने झिरपून जातं. त्यामुळे वरची बाजू जिथं मुळं असतात हळदीची नंतर तर ती माती धुपून जाऊ शकते. असं केल्याने काय होतं की आडवी आहे जमीन, त्याच्यामध्ये हळदीचे कंद लावल्यानंतर जशी माती धुपेल तशी तशी वर करायला जागा राहते बाजूने आणि मधल्या बाजूने पाणी वाहून जाण्यासाठीची जागा असते. अशा पद्धतीने केल्याने हळद दुपटीनं जास्ती चांगली येते. ही आहे आंबे हळद आणि ही आपली नेहमीची हळद आहे. ही गेल्या वर्षीची हळद अशीच ठेवली होती. ह्याचे पण कांदे आहेत बघा आणि या सगळ्याला कोंब आलेले आहेत आता. तर ही जी हळद आहे हे कोंबाची बाजू म्हणजे हे जे इथून आलेलं आहे ही बाजू वरती करायची आणि असं जमिनीमध्ये ही अशी हळद लावायची किंवा हा कांदा असेल तर जसा कोंब असेल त्याप्रमाणे हा असा आडवा लावायचा कांदा. आणि ह्याला पण बऱ्यापैकी कोंब मोठे मोठे आलेले आहेत. तर आता जो काही बेड आहे हळदीचा सपाट त्याच्यामध्ये हे असे लावत जायचे खड्डे खणून. मस्त झालं.
जरा कमी झाला. इथपासून एवढी आपल्याला एवढी जागा हवीच. एवढी जागा लागणार. उरलेले ते आंबे हळद लावू. नको तिकडे नको. तिकडं तिकडं आंबे हळद लावायची. ही सगळी इकडे उपेराला ही झाडवून इथपर्यंत पूर्ण लावूया. हो हो. तिकडच्या पट्ट्याला आंबे हळद. श्वास घे 2 मिनिटं. तवर राख मिसळूत बस. ते करायला वेळ लागतो. करू देच. एक हाती सला घेऊन जातात सारे अशा. अशी एक झाली का तुम्हाला काम हा होणार एक झाली तर पटापट मी लगेच हे करायला लागते ना. ह्या ओळीत तुला जे आधी हवंय ना ते तुला आधी तू लावायला पाहिजे. तू तिकडे कसं लावायला मग जाणार? ते पूर्ण अखंड करणार आडवं करणार नाही. तुमच्या नेहमीच्या डोक्यात ही आडवी संकल्पना आहे. याला पूर्ण उभं करणार आहे. हा, वर, मधला वर. पॅच काय करणार आहे. पूर्ण अखंड उभं. काय उभं? ह्या मांडाच्या ओळीत पुढे काय करणार आहे सांग? त्या पिशवीत आहे तेवढी हळद लावायची ना सगळी. हा मग तू आता उभीच तिथं काय करायचंय? नको आहे लावायला. बरं झालं पण आला ते लावल्यावर.
पाऊस आला होता त्यामुळे थोडा वेळ काम थांबलेलं होतं, पण त्या पाऊस थांबल्यानंतर पुन्हा आम्ही सुरुवात कामाला केली सुरुवात केलेली आणि आणि काम इकडच्या पूर्ण- बाजूला आंबे हळद पण लावून झालेली आहे. काम संपलेलं आहे, पूर्ण झालेलं. हा, चला आता जेवणाची सुट्टी झाली आता, चला.